आणि 2-3 आणखी विभाग आहेत ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. आणि या भ्रष्टाचारामध्ये सर्वात जास्त जे भ्रष्टाचार ज्यांनी केला आहे त्या कंपनीचं नाव आहे आर.डी. सामंत कन्स्ट्रक्शन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड. ही आर.डी. सामंत प्रायव्हेट लिमिटेड जी कंपनी आहे या कंपनीचे मालक आर.डी. स्वतः रवींद्र सामंत आणि त्यांचे चिरंजीव किरण सामंत आहेत. आणि हे आर.डी. सामंत हे जे आज आपल्याकडे महाराष्ट्राचं नेतृत्व करतायत, महाराष्ट्रामध्ये एका खात्याचं नेतृत्व करतायत ते माननीय उद्योग मंत्री उदय सामंत यांचे वडील आहेत आणि त्यांचे भाऊ आहे. ही कंपनी जी आहे ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे आणि त्यांच्या कुटुंबाची कंपनी आहे. या कुटुंबाच्या कंपनीमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू होता. आज आमच्या निदर्शनास जी कामं आली त्याच्यापैकी आम्ही काही कामं आपण काही डिपार्टमेंट मधली सेक्शन मधली काढली आहेत आणि ती आज आपल्या समोर आपण आणली आहेत आणि त्याच्या आपण संपूर्ण शासनाकडे देखील विविध ठिकाणी दाद मागितलेली आहे. आपल्याला सांगू इच्छितो की ह्या कंपनीच्या माध्यमातून जे आपल्याकडे नॅशनल हायवे आणि आपलं जे पीडब्ल्यूडी विभाग आहे त्या विभागाची जी आपण चलन म्हणतो, डांबरासाठी आपण डांबर विकत घेतो, ते डांबर चलन हे एकच डांबर चलन हे 2-3 विभागामध्ये वापरलेलं आहे. म्हणजे ज्या वेळेला हे डांबराचं चलन शासनाकडनं जे दिलं जातं डांबर कंपनीकडून, जे कॉन्ट्रॅक्टर असतात ते ज्या कामासाठी वापरतात ते सेक्शन इंजिनियर असतील किंवा कोण असेल तर त्याच्यामध्ये ते डांबर पूर्णपणे वापरण्याची नोंद करतात आणि त्याच्यावरती शिक्का मारतात आणि त्यांची सही मारून ते डांबराची प्रत जी आहे ओरिजिनल प्रत ही त्या कामाला लावतात. परंतु संबंधित इंजिनियर्सनी कुठेही शेरा न मारता डांबराचं फक्त झेरॉक्स काढली आणि त्याच्यावरती शेरा मारून ती आपल्या ज्या एमबी रेकॉर्ड करतात त्याच्या ज्या बिलासाठी वापरतात त्यासाठी वापरली. परंतु जे चलन आहे ओरिजिनल चलन हे पुन्हा मालकाला दिलं गेलं, ज्यामुळे मालकाने 2-3 ठिकाणी हे डांबर वापरलं गेलं, डांबराचं चलन वापरलं गेलं आणि त्या माध्यमातून खोटी बिलं काढली गेली. सुमारे आता जी आम्ही काढलीत कामं ही सुमारे 33 कोटी रुपये 33.5 कोटी रुपयाची कामं आहेत जी 2-3 ठिकाणी वापरली गेली. म्हणजे सुमारे 70 ते 80 कोटीचा घोटाळा तर इथेच आपल्याला या 2 सेक्शन मध्ये या येणाऱ्या मागील 1-2 वर्षामधल्या दिसत आहेत. म्हणजे जर आपण पाहिलं तर ह्या कंपनीने जवळजवळ 2004 पासून ही खोटी कामं करण्याचं आमच्या निदर्शनास आलेलं आहे आणि आम्ही तशी मागणी देखील शासनाकडे करतोय की ह्या माध्यमातून जेवढं आपण सखोल चौकशी कराल तेवढी आपण करावी. त्याचप्रमाणे आपण पाहिलं असेल तर याच्यामध्ये MIDC जो भाग आहे हा आता सध्या स्वतः उदय सामंतच्या खात्याचे आमदार आहेत, मंत्री आहेत आणि ते मंत्री असताना त्यांच्याकडे जे PA आहेत जे पूर्वी पण होते आणि आताही आहेत त्यांच्याच सहीने हे बिल दिलं गेलेलं आहे. म्हणजे डांबराचं डबल बिल देण्याचं काम हे त्यांच्या सहीने गेलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं असेल तर एक तुम्हाला आपल्याकडे 3 नंबर 4 नंबर पेज नंबर हे दुसरं जे आपण पत्र दिलंय त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की MIDCच्या ह्याच्यामध्ये त्यांनी चलन जे वापरले म्हणजे 28 तारीखला 28/2/21 हे काम पूर्ण करायचं होतं. परंतु ह्यांनी जी चलन वापरली ती साधारण 5/5/21 म्हणजे 28/2 काम पूर्ण झालं. पण त्यांनी जे डांबराचं चलन वापरलंय म्हणजे काम करण्यासाठी ते वापरलंय 5/5/21, त्याच्यानंतर वापरलंय 21/12/21, त्याच्यानंतर 6/12/21, 7/12/21. म्हणजे काम पूर्ण झाल्यानंतर डांबराचं चलन वापरलंय. म्हणजे केवढा मोठा घोटाळा आपल्या लक्षात येईल. म्हणजे असे अनेक घोटाळे यांच्या माध्यमातून आपल्याला उघडकीस करता येतील. रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, त्याचबरोबर गोव्याचा काही भाग आणि
कोल्हापूरकडे जो आपला रत्नागिरी जिल्हा जोडला जातो त्या ठिकाणी हा सगळ्या भागाचं आपल्याकडे हे जे केलं जातं म्हणजे काम केलं जातं त्या कंपनीच्या माध्यमातून केलं जातं. आपण फक्त 2 सेक्शन मधनं ही कामं 2 ते 3 सेक्शन मधनं ही कामं काढली आहेत आणि ही पण ह्या 1-2 वर्षातली आहे. आपण बघतात की आताच आपल्याला समोर इथे जवळजवळ 70-80 कोटी रुपयाचा घोटाळा इथे दिसतोय आणि ती आपण सखोल मागणी मागितली आहे. तर ती जर सगळी चौकशी केली असता आपल्याला नक्कीच जो 1000-2000 कोटीचा घोटाळा याच्यामध्ये सापडून येईल आणि शासनाला आमची मागणी आहे की याच्यामध्ये सखोल लक्ष घालून लवकरात लवकर याची चौकशी करावी आणि जे उदय सामंत आहेत यांना आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे अशी मागणी देखील केलेली आहे की उदय सामंत हे मंत्री आहेत आणि त्यांना नैतिक अधिकार यामधून राहत नाही. कारण ते ज्या कंपनीचे मालक आहेत त्यांचे वडील आहेत त्यांचे भाऊ आहेत आणि हे स्वतः त्यामध्ये शेअर होल्डर आहेत आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. त्यांची नैतिक जबाबदारी त्यांनी स्वीकारली पाहिजे आणि राजीनामा दिला पाहिजे. अन्यथा माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना बडतर्फ केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे.